विरार बोरिवली या लोकल ट्रेनमध्ये मराठी तरुणाचा एका परप्रांतीय तरुणासोबत झालेला वाद काल दिवसभर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। सनी चव्हाण असे या तरुणाचे नाव असून तानिया सनी चव्हाण या आपल्या पत्नीसह हा तरुण नालासोपाराहून बोरिवली आज सकाळी 7 वाजता प्रवास करत असताना हा सर्व प्रकार घडल्याचं त्यानं सांगितलं। सनी आणि त्याची पत्नी दररोज नालासोपाराहून बोरिवली लोकलमध्ये प्रवास करत असतात। पत्नी भाईंदर येथे कॉलेजला जाते आणि हा बोरिवली येथे कंपनीत कामाला जातो। आज सकाळी लोकलमध्ये दोघे पती पत्नी चढले असता एका परप्रांतीय तरुणाने लोकलमधील मराठी दाम्पत्याला धक्का मारला आणि तेथून हा वाद पेटला आहे। महाराष्ट्रात राहून परप्रांतीय लोकांची दादागिरी या दाम्पत्याला सहन न झाल्याने शेवटी त्यांनी व्हिडिओ काढून समाज माध्यमावर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर मनसे पदाधिकारी प्रफुल्ल कदम यांनी या तरुणाला शोधून काढून त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर उभी असल्याचा विश्वासही दिला आहे। महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलावीच लागेल, अन्यथा येथील मराठी माणूस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे। माझं नाव सनी रमेश चव्हाण आणि ही माझी बायको तानिया चव्हाण। आम्ही ट्रेनमध्ये ह्या ट्रेनने खूप रेग्युलर प्रवास करत असतो। ही कॉलेजला जाते, मी माझ्या कामावरती जात असताना हा सगळा प्रकार घडला। ट्रेनमध्ये मी चढत होतो, एक माणसाने मी नालासोपारावरून चढलो आणि एक माणूस मला मागून येऊन धक्का देत होता। ही माझ्या समोर होती, हिला पण तो धक्का लागला। त्यामुळे हिला धक्का लागल्यामुळे मला राग आला। मी त्याला सरळ खूप चांगल्या भाषेत समजावून सांगितलं की बाबा धक्का मारू नकोस, पण त्याने धक्का मारला। आज जाऊन आम्ही उभे राहिलो तरी तो धक्का मारत होता। मी त्याला मग त्यानंतर माझा त्रागा सुटला। मी त्याला मराठीत बोलत होतो, तो हिंदीत बोलत होता। शेवटी मी बोललो की बाबा तुम्ही येता परप्रांतातून तर इथे नीट कमवा ना, कशाला उगाच मराठीमध्ये पडता तुम्ही। मराठी माणसाच्या वरती कोणी दादागिरी केली तर आमचा आवाज उठणारच ना, आम्ही शांत नाही बसणार। तर त्याच्यानंतर एक दुसराच माणूस आला जो की तो म्हणत होता की मी यांचा रिलेटिव्ह आहे। तोच मला खूप माझ्यावरती दमदाटी करत होता। मी त्याला बोललो मराठीमध्ये बोल, तो बोलला मराठी नाही बोलणार। मी काय करणार, मराठी नाही बोलणार तर मी म्हटलं सांगतो तुला काय करायचंय का नाही ते आम्ही बघतो, काय नाही करणार, पण तू पहिलं मराठी बोल म्हटलं। तर म्हटलं मी ब्रॉन अँड बॉटम ठाण्याचा आहे, मला मराठी येत नाही। तर मी त्याला प्रश्न केला की तू ब्रॉन अँड बॉटम ठाण्याचा आहे तर तुला मराठी बोलता का नाहीये, तुला मराठी बोलता आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार, दुसरी कुठली भाषा चालणार नाही। तर यानंतर हा वाद खूप विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर मी हा त्रास बरेच दिवस झाला सहन करत असले कारणानं मी तो हा व्हिडिओ केला आणि मग मी हा व्हिडिओ व्हायरल केला। हो, तक्रार तर मी करणारच, कारण का माहितीये का प्रत्येक गोष्टीला एक महत्व असतं। तसंच की प्रत्येक माणसाला सरळ सांगून जर समजलं असतं ना तर महाभारत झालं नसतं। तसंच आणि हे जे माणसं येतात परप्रांतातून यांना चांगल्या भाषेत जर समजून सांगितलं ना तर नाही समजत, त्यांना असलीच भाषा समजते। म्हणून मी आज हा व्हिडिओ व्हायरल करणार आणि त्यांच्यावरती जे काही रितसर कंप्लेंट असेल ना तर ते मी कंप्लेंट करणार, तेव्हाच मी शांत बसणार। माझं नाव तानिया चव्हाण आहे। आम्ही नवरा बायको रोज ट्रॅव्हल करतो। सकाळचं नालासोपारा स्टेशनवरनं मी भाईंदरला कॉलेजला जाते, ते बोरिवलीला कामाला जातात। सकाळी तसंच आम्ही ट्रेनमध्ये 7:07ची बोरिवली असते ती आम्ही पकडली दोघांनी। आम्ही चढलो दोघं ट्रेनमध्ये आणि तो माणूस होता त्यांनी आधी ह्यांना धक्का दिला, तो धक्का मला लागला। त्यामुळे त्यांनी सांगितलं त्याला की तू धक्का देऊ नकोस म्हणून, तरी तो माणूस आम्हाला धक्का देत होता। त्यांनी 2-3 वेळा परत एकदा सांगितलं नको धक्का देऊस, कारण पुढे मला धक्का लागत होता। त्यामुळे तरी तो ऐकत नव्हता। त्यामुळे शेवटी मग मला धक्का लागत असल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केलं की पुढे लेडीज आहे, तुम्हाला समजत नाही का। तर तो माणूस ह्यांच्यासोबत भांडायला लागला। तेवढ्यात एक दुसरा मुलगा आला, व्हाईट शर्टमध्ये व्हिडिओमध्ये दिसतोय तुम्हाला, तो ह्यांच्यासोबत बोलायला लागला तो माझा रिलेटिव्ह आहे, तू त्यांना बोलू नको, असं वय त्यांचं मोठं आहे, असं तसं काय तो बोलायला लागला त्यांना। मग आम्ही दोघं त्याला बोलत होतो, म्हटलं तो आम्हाला धक्का मारतो ते म्हटलं तुला दिसत नाहीये का, तू त्यांना समजव ना, एवढं तुझा रिलेटिव्ह आहे तर तू त्यांना समजव। तो बोलतो नाही ते वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहे, तुम्हाला समजत नाही का, तुम्ही असं का बोलताय। ह्याच्यावरनं वाद सुरू झाला। तो हिंदीमध्ये बोलत होता, आम्ही मराठीत बोलत होतो। हे बोलले त्याला तू मराठीत का बोलत नाहीयेस, मराठीत बोल। तो बोला मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही। तर बोलला कुठला आहेस तू, तर बोला मी कुठला पण तरी मी बॉर्न अँड बॉटम मी ठाण्यातला आहे। तर हे बोलले तू ठाण्यातला आहेस, एवढी वर्ष तू ठाण्यात राहतोयस तर तुला मराठी का येत नाही। तो बोलतो मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही। तर आम्ही दोघं बोललो मग ठीक आहे, म्हटलं तू आमच्यावर दादागिरी का करतोयस म्हटलं। तो ह्यांना धक्काबुक्की करायला लागला, ह्यांना म्हणायला लागला जास्त बोलू नकोस नाही तर तुला एक कानाखाली मारेन, त्यांना जास्त धक्का वगैरे द्यायला, शिवीगाळ करायला लागला। तेव्हा मग मी पण बोलले, म्हटलं हात उचलायचा नाही म्हटलं माझ्या नवऱ्यावर, इथे तुम्ही महाराष्ट्रात येऊन राहता म्हटलं आमच्यावर दादागिरी करायची ना म्हटलं, महाराष्ट्र आमचा आहे म्हटलं मराठी माणसांचा, त्यामुळे इथे राहायचं असेल
तर आमच्या मराठी माणसांच्या हिशोबानेच राहावं लागेल तुम्हाला, इथे येऊन आमच्यावर दादागिरी करायची नाही असं म्हटल्यावर तो बोलायला लागला की काय महाराष्ट्र तुमच्या बापाचं आहे का, असं तसं काय काय तो आम्हाला बोलायला लागला. त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ केला. व्हिडिओ पण आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा तो फोन आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणत होता माझ्या परमिशन शिवाय जर तुम्ही माझा व्हिडिओ केला तर मी तुमच्यावर लीगल ॲक्शन घेईन, असं तसं तो आम्हाला काय काय बोलत होता. मग आम्ही पण बोललो, म्हटलं तुला लीगल ॲक्शन घ्यायची आहे, म्हटलं तू लीगल ॲक्शन घे, पण म्हटलं आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करणार. म्हटलं मराठी माणसांना जो त्रास होतोय ना तो सगळ्यांना कळला पाहिजे. म्हटलं आम्ही हे रोज सहन करतोय, यापुढे आम्हाला हा त्रास सहन म्हणजे बाकीच्या लोकांना पण हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ करून व्हायरल करणार म्हटलं. मग आम्ही दोघांनी तो व्हिडिओ केला, तो एका दादांना पाठवला. नंतर हे सर आलेत, त्यांनी मग त्यांच्या हेल्पमुळे आम्ही हे सगळं करू शकलो. आणि नेमकी काय भावना होती? विषय असा होता, मी पण दुपारी स्क्रोल करत होतो फेसबुकला वगैरे, त्यावेळी यांचा व्हिडिओ दिसला आणि व्हिडिओ दिसताच बघितलं तर एक परप्रांतीय माणूस या लोकांना त्रास देतोय. अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रात राहून तुम्ही आमच्या मराठी माणसांना त्रास देणार, हे महाराष्ट्रीयन माणसांना पहिली गोष्ट म्हणजे खपून कधी घेणार नाही. आणि त्या अनुषंगाने मी ह्याचा शोध घेतला, ह्याचा संपर्क साधला. ह्याला पहिलं सांगितलं महाराष्ट्र हनुमान सेना तुझ्या पाठीची खंबीर उभी आहे आणि तुम्ही दोघांनीही टेन्शन घेऊ नका. त्याची बायको पण त्याच्या जोडीला होती. तर त्यांना दोघांना सांगितलं, दादा बोलले आम्हाला रीतसर तक्रारीही करायची, अशा आमच्याशी गोष्टी झाल्या आणि ह्या माणसाचा त्रास आम्हाला रोजचा झालेला आहे. त्या ट्रेनमधून नालासोपारामधून हे दोघे चढतात आणि एक भाईंदरला जाते, एक बोरिवलीला जातात हे दोघे. तर मी त्याला सांगितलेलं आहे की ह्यापुढे जी काही गोष्ट रीतसर आहे ते आपण करूच. त्या माणसाला आम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेतर्फे शोधून काढणार आणि त्याला जो काय चाप द्यायचा तो चाप देणार आम्ही. पण ह्यांच्या पाठी महाराष्ट्र हनुमान खंबीर उभी आहे हे त्या माणसाने पण समजावं आणि महाराष्ट्रात येऊन मराठीला जर चुकून पण डाग लावायचा प्रयत्न केला या हात लावायचा प्रयत्न केला त्याचा हात तोडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.